मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब केलं मतदान. कोपरी पाचपाकड्यातून शिंदे उमेदवार. देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार. नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रिंगणात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपुरातील महाल परिसरात बजावला मतदानाचा हक्क. महापालिकेच्या टाउन हॉल इथे केलं मतदान. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बजावला मतदानाचा अधिकार. मतदानाआधी बावनकुळेंनी कुराडीमधील महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सहपरिवार बजावला मतदानाचा हक्क. अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेंसह राज ठाकरेंच्या मातोश्रींनी देखील केलं मतदान. सिद्धिविनायक मंदिरात सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंमध्ये हस्तांदोलन. माहीम मतदारसंघात दोघांमध्येही काटेकी टक्कर. वांद्रे पूर्वमध्ये उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा अधिकार. यावेळेला आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरेंनीही केलं मतदान. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क. काटेवाडीतील जिल्हा परिषद शाळेत जाऊन पवारांनी केलं मतदान. बारामतीत अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत. युगेंद्र पवारांनी बजावला मतदानाचा अधिकार. बारामतीत युगेंद्र पवारांची प्रतिष्ठा पणाला. शरद पवारांनी बारामतीत बजावला मतदानाचा हक्क. माळेगाव केंद्रावर सपत्नीक प्रतिभा पवार यांच्यासह केलं मतदान. बारामतीत सुप्रिया सुळेंचं मतदान. रेवती सुळेंनीही बजावला मतदानाचा अधिकार. नाशिकमध्ये छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे हे दोन्ही उमेदवार समोर आले. यावेळी दोघांनी हस्तांदोलन करताना एकमेकांना दिल्या शुभेच्छा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलं सुकळी गावात मतदान. लोकशाहीच्या या पर्वामध्ये प्रत्येक नागरिकांनी सहभागी होण्याचं पटोलेंचं आवाहन. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी पत्नी आणि 3 मुलींसह बजावला मतदानाचा हक्क. ब्रह्मपुरी शहरातल्या देलनवाडी जिल्हा परिषद शाळेत सहकुटुंब केलं मतदान. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमधील भाऊजी दफ्तरी शाळेत मतदान केलं. या ठिकाणी पोलिसांची सुरक्षा तैनात करण्यात आली होती. मराठा आंदोलक मनोज जरांगे बजावला मतदानाचा हक्क. जालन्यातील गोरीगंधारे गावात मनोज जरांगेंचं मतदान. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क. अकोला पूर्व मतदारसंघातून वंचितच्या ज्ञानेश्वर सुलताने यांना उमेदवारी. मुंडे परिवारानं नाथरा इथे त्यांच्या मूळ गावी बजावला मतदानाचा हक्क. पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसह प्रीतम मुंडे आणि त्यांच्या आई प्रज्ञा मुंडे यांचं मतदान. मंत्री दादा भुसेंनी मालेगावात बजावला मतदानाचा हक्क. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल, दादा भुसेंना विश्वास. माळशिरसमधील राखीव विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांनी बजावला मतदानाचा हक्क. अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर शहर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क. रांगेत उभं राहून केलं मतदान. मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी आपल्या 2 मुलांसह अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरात मतदान केंद्रात मतदान केलं. मोठ्या संख्येनं मनसेचे उमेदवार निवडून येतील, शालिनी ठाकरेंना विश्वास. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क. गुंडगिरी आणि दडपशाहीनं मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचा मोहिते पाटलांचा आरोप. अभिनेत्री माधुरी दीक्षितनं मुंबईत बजावला मतदानाचा अधिकार. प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा हक्क. अभिनेता रणबीर कपूरनं मुंबईच्या वांद्रे येथे बजावला मतदानाचा हक्क. पाली हिल येथील शाळेत मतदान केल्यानंतर सगळ्यांना मतदान करण्याचं केलं आवाहन. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी बजावला मतदानाचा हक्क. मुंबईत केलं मतदान. ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी पत्नी मनाली वेंगसरकर यांच्यासह बजावला मतदानाचा अधिकार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.